नमस्कार मित्रांनो, इराणमधलं युद्ध थांबण्यासाठी डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीपैकी जेमतेम 30 तास आता उरलेले आहेत. अमेरिकेच्या दृष्टीने मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत मुदत आहे, म्हणजे आपल्याकडे बुधवारी पहाटेपर्यंत ही मुदत असणार आहे. आणि त्याच्या आत जर इराणनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर मग अमेरिका इराणवर जबरदस्त हल्ला चढवेल. पहिल्या दिवशी सगळे पूल आणि वीज निर्मिती केंद्रांवर हल्ला करेल, दुसऱ्या दिवशी आणखीन कशावर हल्ला करेल. पण हे होत असताना एक शेवटचा प्रयत्न इराण आणि अमेरिकेमध्ये शांतता प्रक्रिया सुरू करण्याचा, मी शांतता करार करण्याचा किंवा युद्धविराम करण्याचा म्हणत नाही, शांतता प्रक्रिया सुरू करण्याचा एक शेवटचा प्रयत्न करण्यात येत आहे. अर्थात हा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. आत्ताची ताजी बातमी जेमतेम 1 मिनिटापूर्वी समोर आलेली ही गोष्ट आहे. व्हिडिओ करेपर्यंत तिला कदाचित अर्धा पाऊण तास झाला असेल. पण ती अशी आहे की इराणनी अमेरिकेच्या प्रस्तावावर, जो पाकिस्तानच्या माध्यमातून इराणला पाठवण्यात आलेला, उत्तर दिलेलं आहे. त्यांनी 10 मुद्दे स्पष्ट केलेले आहेत आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की याला आमची कमजोरी समजू नका. आम्ही आत्मविश्वासाने या गोष्टी मांडू शकतो, कारण आम्हाला माहिती आहे या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजेत. त्या प्रस्तावावर अमेरिकेच्या एका ज्येष्ठ सरकारच्या जवळ असलेल्या, ट्रम्प यांच्या जवळच्या असलेल्या माणसांनी सांगितलेलं आहे की इराणच्या मागण्या खूप जास्त आहेत, या मागण्या मान्य केल्या जाऊ शकत नाहीत, या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. आता नेमकं हे कुठे चालू आहे, हे म्हणजे काय चालू आहे ते समजून घ्यायला पाहिजे. अमेरिकेने सुरुवातीला आधी पाकिस्तानच्या द्वारे प्रयत्न काय केला जातोय ते मी सांगतो. कुठलीही ॲग्रीमेंट न होता, कुठल्याही प्रकारचा करार न होता युद्धविराम केला जाईल 45 दिवसासाठी, की जगाला दाखवायला की आम्ही एक प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे लगेच युद्धविराम केला जाईल. या युद्धविरामाचा भाग म्हणून ज्या सगळ्या जहाजं सगळी पर्शियन समुद्रात अडकलेली आहेत त्यांना इराण जाऊन देईल. इराण एका प्रकारे दाखवेल की बघा आम्ही अडवून धरत नाही आहोत. दुसरीकडे अमेरिका इराणचे जे काही पैसे, काही रक्कम जी त्यांनी गोठवलेली आहे ती पैसे त्यांना परत करेल. आणि एका प्रकारे अमेरिका आणि इस्रायल जे हल्ले करतात इराणवर ते थांबवेल. इराणकडनं आखाती देशांवर आणि इस्रायलवर करण्यात येणारे हल्ले थांबवण्यात येतील. आणि हे झालं की 45 दिवस चर्चेसाठी असतील. आणि या 45 दिवसामध्ये युद्धविराम कोणत्या अटी शर्तींवर कशा प्रकारे झाला पाहिजे, त्याच्या बदल्यात इराणला काय मिळालं पाहिजे, त्याच्या बदल्यात इस्रायलला काय मिळालं पाहिजे, अमेरिकेला काय मिळालं पाहिजे, याची चर्चा करता येईल. त्याच्यामध्ये इराणनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे असं आत्ता कानावर पडतंय, खरं खोटं माहिती नाही. पण एक बराक राविड म्हणून एक इस्रायली पत्रकार आहे, ज्यांनी ट्रम्प यांचं पुस्तक लिहिलं होतं, अतिशय जवळचं आहे, त्यांच्याशी थेट त्याचा संवाद असतो. त्यांनी ही गोष्ट आत्ता CNN वर सांगितली. त्याचं म्हणणं आहे की ही जी रचना आहे ती एका प्रकारे गाझामध्ये ज्या प्रकारे युद्धबंदी झाली की 45 दिवसासाठी युद्धबंदी झाली आणि 45 दिवसानंतर ती आणखीन पुढे, एकदा युद्धबंदी झाली की ती पुढे रेटणं मग सोपं जातं. पण ही कशाच्या आधारे युद्धबंदी व्हायला पाहिजे, तर अमेरिकेने काहीतरी 15 अटी पाकिस्तानमार्फत इराणला कळवलेल्या होत्या. या 15 अटी एका प्रकारे गेल्या वर्षी जेव्हा इराणच्या आण्विक केंद्रांवर इस्रायलने आणि अमेरिकेने बॉम्ब वर्षाव केला होता, त्यानंतर पुन्हा एकदा वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. तेव्हाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याच अटी शर्ती वेगळ्या प्रकारे मांडून अमेरिकेने कळवलेल्या आहेत की याच मुद्द्याच्या आधारावर तुम्हाला युद्धविराम करायला पाहिजे. इराणचं म्हणणं आहे की ते आता जुनं झालं. आता या युद्धामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे की आम्ही पर्शियन आखात अडवून धरू शकतो, होर्मुझची सामुद्रधुनी अडवून धरू शकतो आणि त्याच्यामुळे तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. जर तुम्ही आमच्या वीज केंद्रांवर किंवा
तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला केला तर आम्ही आखातातल्या अनेक ठिकाणी हल्ले करू आणि मग जगाचं जे काही होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल, आम्ही नाही. ही इराणची भूमिका आहे. अर्थात कोण जबाबदार याच्याबद्दल मी बोलत नाही, पण इराणची भूमिका आहे. आणि एका प्रकारे इराण अमेरिकेला जागतिक अर्थव्यवस्था जी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली, हे जे सगळं जग आहे अमेरिका महासत्ता आहे आणि शीतयुद्धाच्या अस्तानंतर एका प्रकारे अमेरिका या खुल्या व्यापारी ज्याला काय म्हणतात त्या जगाचं नेतृत्व करत आहे. तुमच्या नेतृत्वाखालची व्यवस्था कोसळून पडेल ही इराण अमेरिकेला भीती घालत आहे. आता त्याला उत्तर म्हणून जे 15 मुद्दे आहेत, इराणनी काही 5 मुद्दे पाठवले. ते 5 मुद्दे बघून अमेरिका ते मान्य करणं शक्य नव्हतं, कारण इराणचं म्हणणं होतं की हे युद्ध फक्त इराणपुरतं थांबलं नाही पाहिजे, हिजबुल्लाशी युद्ध थांबलं पाहिजे, हमासशी युद्ध थांबलं पाहिजे, ही अट होती. दुसरी गोष्ट, इराणचं म्हणणं होतं की होर्मुझवर आमचंच नियंत्रण राहील, म्हणजे आम्हीच बोटी कायमस्वरूपी एक टोल बूथ ऑपरेट होईल आणि तो आम्ही ऑपरेट करू, हे इराणचं म्हणणं आहे. फक्त इराण नाही, इराण आणि ओमान जे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या 2 बाजूला देश आहेत ते मिळून हे ऑपरेट करतील. पण कोणालाही या कोणालाही जा असं हे चालणार नाही, अशा प्रकारची इराणची अट आहे. तिसरं म्हणजे जसं त्यांच्यावर असलेले सगळे आर्थिक निर्बंध आहेत, कारण आता कोणाला इराणशी व्यापार करायचा तर तो व्यापार करता येत नाही, ते करतील. म्हणजे इराणने आपल्या सगळ्या अटी घातल्या होत्या, अमेरिकेने आपल्या सगळ्या अटी घातल्या होत्या. याच्यातला मध्यम मार्ग कसा काढायचा हे पाकिस्तानसारख्या देशाला या गोष्टी कळणं शक्यच नव्हतं. आणि पाकिस्तानची अवस्था खूप डेस्परेट झालेली आहे, कारण जो मध्यस्थाची भूमिका करतो, इकडचा संदेश तिकडे घेऊन जातो, तिकडचा संदेश इकडे घेऊन जातो, त्याला माहिती आहे की जर हा युद्धविराम झाला नाही तर इराणचं कधी कोसळेल माहिती नाही, पण पाकिस्तान लवकर कोसळेल, कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि ही अवस्था फक्त पाकिस्तानची नाही, जगातल्या अनेक विकसनशील देशांची अशीच अवस्था आहे, कारण त्यांच्याकडे तेलाचे साठेच नाही आहेत आणि त्यांच्याकडे खनिज तेल शुद्धीकरण केलेलं पेट्रोल डिझेल त्याची साठवणूक क्षमता नाही आहे. भारताकडे किमान महिनाभर आहे, चीनकडे 6 महिने, जपानकडे 11 महिने का 12 महिन्याचा साठा आहे. पण पाकिस्तान, थायलंड असेल, म्हणजे अनेक देश आहेत ज्यांच्याकडे हा साठाच नाही आहे, 2 दिवस 4 दिवस एवढाच साठा आहे. आणि त्यामुळे त्यांची अवस्था बिकट आहे आणि त्यामुळे हा युद्धविराम घडवण्यासाठी आता पाकिस्तान आणि दुसरीकडे UAE आणि सौदी अरेबिया पाकिस्तानकडनं पैसे परत मागतात आणि त्यामुळे हा जर युद्धविराम झाला नाही तर पाकिस्तानची अवस्था वाईट होईल, म्हणून पाकिस्तान अतिशय शर्तीचे प्रयत्न हे करत आहे. पण आत्ता नुकताच इराणनी 10 मुद्द्यांचा प्रस्ताव अमेरिकेला दिलेला आहे, तो अमेरिकेला मान्य होण्याचा आत्ता प्रश्न नाही की इराणचा. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही म्हणताय की युद्ध थांबवायचं, पण याची गॅरंटी काय, कारण हल्ला तर तुम्ही करतायत. आणि गाझापट्टीमध्ये असं होतं की युद्धविराम झालेला आहे, पण युद्धविरामाच्या काळातही हमास शस्त्रास्त्र गोळा करण्याचं किंवा दहशतवादाला म्हणजे जे संघटन आपलं पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करतंय. आणि इस्रायलला जेव्हा दिसतं की हमास हे सगळे प्रयत्न करतंय, शस्त्रास्त्र जमवतंय, तेव्हा इस्रायल त्याच्यावर हल्ला करतं. म्हणजे युद्धविराम बाय अँड लार्ज आहे, पण जिथे हमास प्रयत्न करतं तिथे इस्रायल जाऊन त्यांच्यावर हल्ला करतं. इराणचं म्हणणं आहे उद्या तुम्ही असंच आमच्या बाबतीत केलं तर याची आम्हाला गॅरंटी पाहिजे की इस्रायल आमच्यावर कोणताही हल्ला करणार नाही, इतर कोणता देश हल्ला करणार नाही. आणि याची गॅरंटी म्हणून कदाचित त्यांना पैसे हवे असतील किंवा इतर काहीतरी गोष्ट हवी असेल, आणि ते अमेरिका आत्ता मान्य करायला तयार नाही. आणि त्यामुळे आत्ता सगळी परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची आहे. या सगळ्याला साधारणतः 30 तास अजून उरलेले आहेत आणि 30 तासात जर उत्तर मिळालं नाही तर युद्धाची पुढची फेरी ती महाभयंकर असणार आहे. आत्तापर्यंत सगळी लक्षणं अशी आहेत की या एक काहीतरी शांततेचं एक हे केलं जाईल, पण अजूनही दोन्ही बाजूंची झुकायची तयारी नाही आहे. इराणची तर मुळीच नाही आहे. अमेरिका झुकू शकेल, पण अमेरिकेला शेवटी दाखवायचं आहे की ट्रम्प म्हणतात माझीच बाजू खरी, आणि त्यामुळे ट्रम्पला जोपर्यंत श्रेय मिळत नाही की असं काही श्रेय असल्याचं ते दाखवत नाही तोपर्यंत ते ऐकणार नाहीत. या परिस्थितीत आपण सगळे आहोत. या दरम्यान सगळे फोन कॉल सुरू आहेत. काल अब्बास आराघची यांनी जयशंकर यांना फोन केला, मग जयशंकर यांनी कतारला फोन केला. मला असं वाटतं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, पण त्या महत्त्वाच्या असल्या तरी आपल्याकडे हल्ली एक नवीन पेवल आहे की व्हॉट्सअपद्वारे किंवा फेसबुकद्वारे असे मेसेज करतात, भारतच सगळं करतोय, ह्याला फोन गेला, त्याचा त्याला फोन गेला, त्यांनी त्याला फोन केला. फोन हे होतात असं काही, ही जी सगळी कूटनीतीची प्रक्रिया आहे त्याच्यात हजारो लाखो फोन कॉल, ईमेल्स या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तरी त्याला यश मिळतंच असं नाही. त्यामुळे कोणी कोणाला फोन केला, भारत याच्या सगळ्या प्रक्रियेत आहे, फोन करतोय हे महत्त्वाचं आहे. पण जयशंकरनी फोन केला म्हणून युद्ध थांबलं किंवा जयशंकरना
इराणनी फोन केला म्हणून भारतानेच युद्ध थांबवलं असं याचा अर्थ नाही आहे. भारत या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा भागधारक आहे. एका प्रकारे इराण आणि अमेरिका यांचा विश्वासपात्र असलेला देश. पाकिस्तान मध्यस्थ आहे. इराणलाही माहिती आहे पाकिस्तान अमेरिकेच्या जीवावर हे सगळं करतोय, पण तो मध्यस्थ आहे. भारत याच्यामध्ये जर काही हे झालं तर भारताचा काहीतरी रोल, भारताची काहीतरी भूमिका असू शकेल. पण आत्ता त्याच्याबद्दल पाठ थोपटून घेणं टाळायला हवं. या सगळ्या घटनांकडे बघायला हवं आणि अपेक्षा करूया यातनं काहीतरी मार्ग निघेल आणि आपल्या सगळ्यांचे जीव टांगणीला लागलेले त्याच्यातनं काहीतरी चांगलं समोर येईल. अर्थात हा केवळ एक साधा आशावादच आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.